क्राउन चक्र जो आपला 7वा शेवटचा चक्र आहे, ज्याला सहस्त्रार चक्र पण म्हटलं जातं, जो आपल्या टाळूवरती स्थित आहे मध्यभागी. ओके, चक्र म्हणजे आपण असं म्हणू शकतो की डायरेक्ट सॅटेलाइट आहे. ठीक आहे, जे कॅच करतंय तिकडचा वायफाय म्हणजे युनिवर्सचा किंवा देवाचा वायफाय जो कॅच करतो तो डिव्हाइस आहे हा. ठीक आहे, ज्यात जो इनबॅलन्स झाला तर तुम्ही ती एनर्जी किंवा ऊर्जा ती फील नाही करू शकत. ठीक आहे, इथपर्यंत पोचणं अति म्हणजे ना डिफिकल्ट असतं. इट्स नॉट इझी. त्याला असं म्हणू शकतो आपण की जेव्हा तुम्ही सहस्त्रार चक्रापर्यंत पोचता ना, तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली ह्या युनिवर्सचं जे सत्य आहे, जे ट्रूथ आहे ते कुठेतरी कळतं. थोडक्यात असं म्हणायचं की मी हे युनिवर्सचा पार्ट नाही आहे, मी या दुनियाचा पृथ्वीचा पार्ट नाही आहे, मी स्वतःच तो आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आतमध्ये तर इनबिल्ड आहेत. ठीक आहे, त्या मोठ्या प्रमाणात बाहेर आहेत, छोट्या प्रमाणात माझ्या आतमध्ये. माझं विश्व है ना, हे माझंच मिरर आहे माझ्या आतल्या गोष्टींचं. हे अशा गोष्टीचं ज्ञान तुम्हाला कुठेतरी यायला लागतं. कुठेतरी तुम्ही त्या अंतरिक्षमध्ये है ना भटकायला लागता, ज्याला आपण ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतो. ह्या गोष्टी घडायला लागतात तुमच्याबरोबर. ह्याला आपण आपल्या अध्यात्माची शेवटची पायरी न म्हणता ह्याला एक नवीन सुरुवात म्हणू शकतो. ओके, त्या जगाशी, त्या विश्वाशी, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही अजून ग्रो करता एक आत्मिक लेवलवरती. जेव्हा हे जागृत होतं ना, तेव्हा असं वाटतं हे विश्व माझं घर आहे. हे सगळी लोकांमध्ये तर मीच समाविष्ट आहे, म्हणजे माझ्यामध्ये देव आहे आणि बाकी इतरांमध्ये पण देवच आहे. हे ज्या वेळेला तुम्हाला अनुभव व्हायला लागतात, हे जेव्हा तुमचं माइंडसेट असं व्हायला लागतं है ना, तुम्ही कुठलाही गोष्ट निगेटिव्ह करायच्या आधी म्हणजे ना तुम्ही स्वतःला होल्ड करताल की अरे मी काय करतोय, ह्याच्यामुळे समोरच्याला दुःख होईल. भले त्याने तुम्हाला दुःख दिलं असेल तरी सुद्धा तुम्ही चुकून पण समोरच्याला दुखवायचा प्रयत्न नाही करणार. त्यावेळेला असं समजा की तुमचा क्राउन चक्र कुठेतरी ॲक्टिव्ह झाला आहे, तुम्ही त्या युनिवर्सशी कनेक्ट झाला आहे. बिकॉज त्यांच्याशी वायफाय जुडणं म्हणजे कुठेतरी त्यांची जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे किंवा जी ताकद आहे ती तुमच्यामध्ये समाविष्ट होणं किंवा त्याच प्रकारचा छाया तुमच्यावरती पडणं आणि तुम्ही एकदम त्याच प्रकारे रिॲक्ट करायला लागतं, जसा एक देव माणूस करेल है ना, त्या टाईपचं तुमचं रिॲक्शन असू. याचं जर तत्व आपण बघितलं तर ब्रह्मतत्व असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, बिकॉज कॉस्मिक ऊर्जा आहे ही. ओके, ह्याचं काही तत्व नाही आहे, कुठल्या तत्वाशी बांधलेलं नाही आहे. त्याचा रंग जर बघितला व्हायलेट है ना, डार्क व्हायलेट अशा टाईपचा किंवा शुभ्र व्हाईट प्रकारचा दिसतो ह्याचा रंग. आणि ओम जे मंत्र आहे ह्याला तोडू शकता क्राउन चक्राशी. सहस्त्रार जर हा शब्दशः अर्थ तुम्ही बघितला ना, तर असं होतं त्याचं कमळ, एक कमळ ज्याला 1000 पाकळ्या आहेत. ठीक आहे,